सगळ्यांची फेवरेट आईस्क्रीम बनवणं. त्यासाठी आता आपण घेतले आहेत हाइड अँड सीक किंवा टायगर क्रंच. जर हाइड अँड सीक नसेल तर तुम्ही टायगर क्रंच पण घेऊ शकता, पण इथे हाइड अँड सीक छोटे पुढेच मी 2 घेतलेले. आणि नंतर लागणार एक जेम्सचं पॅकेट आणि कॉफी पावडर आणि दूध आणि दुधाची साय. सो पहिले आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. सो आता मी इथे प्लेट घेतलेली आहे. सो आता आपल्याला हे दोन्ही पुढे कापून त्यांचे चुरे करावे लागतील. सो मी आता ह्यांना कापणार आहे. सो इथे आपल्याला बघा या एका बिस्किटचे भरपूर छोटे तुकडे करायचे. आपण मिक्सरला तर लावणारच आहोत त्यासाठी ते नीट व्हायला, पण ह्यांनी पण करायचे आहेत आपल्याला. एका टायमाला 2 घेतले तरी चालतील. सो आता मी इथे हातांनी तुकडे करून झालेले आहेत. हा लास्ट पीस होता. सो आता इकडे आपण जे तुकडे केलेले होते ते एका मिक्सरच्या भांड्यात काढायचे आहेत. सो मी आता मिक्सरचा भांडा घेते इकडे. सो आता हे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. सो आता हे सगळं बिस्किटचे तुरा केलेलं आपण यात एक हळूहळू करून सगळे टाकणार आहोत. घाई करू नका, नाही तर ते सगळे सांडून जाते. सो इथे मी सगळ्या भांड्यात सगळे हे काढून घेतलेले आहेत. सो आता आपल्याला ते मिक्सरला लावायचे आहेत. हॅलो, हे टाकलेलं आहे. त्याच्या आत आपल्याला पहिले मिक्सर करायच्या आधी त्याच्यात दूध टाकायचं आहे. सो इथे टाकलं. तर पहिले आपण इकडे दुधाबरोबर त्याची साय पण घेणार आहोत. साय शिवाय ते होणार नाही आईस्क्रीम आपला. अजून थोडंसं टाक, भरपूर लागणार आहे. सो इकडे थोडं थोडं करून दूध टाकलेलं आहे. आता आपण त्याला मिक्स करणार आहोत. सो आता इकडे आपलं ग्राइंड करून झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे पूर्ण आपण पातळ नाही केलंय, कारण का अजून त्यात आपल्याला कॉफी पावडर टाकायची आहे. सो आपण घेणार आहोत कॉफी पावडर. आणि जर तुमच्या इकडे पूर्ण पातळ नाही झालंय आणि ते दूध जर कमी पडलं असेल तर तुम्ही अजून दूध टाकू शकता. सो आपल्याला आताच दोन्ही पुढे टाकायचंय. मी 2 पुढे घेतलेले कारण का इथे लागणार आहे. त्याला तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता. सो आता माझ्या कॉफी पावडर दोन्ही पुढे टाकून झालेले आहेत. आता त्याला आपण दूध टाकून अजून ग्राइंड करणार आहोत. सो इथे आपण पावडर टाकल्यानंतर माझ्या इथे दूध थोडंसं टाकायचं होतं, म्हणून मी अजून दूध टाकणार आहे त्यात. सो इथे जास्त दूध मी टाकलेलं आहे. आता आम्ही त्याला मिक्स करणार आहोत. सो आता अजून एकदा हे ग्राइंड करून झालेलं आहे. आता हे परफेक्ट झालेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता केवढं पातळ झालेलं आहे. पावडर मिक्स केल्यानंतर एवढं आपल्याला पातळ करायचं आहे. सो त्याला आता आपण कंटेनर मध्ये काढणार आहोत. सो मी ते एक कंटेनर घेतला आहे आईस्क्रीम पुरता. जर तुम्हाला पॉप्सिकल बनवायचे आहे सो तुम्ही एक पॉप्सिकलच्या कंटेनर मध्ये ते स्टिक टाकून करू शकता, पण मला आता स्पूननी खाण्यासारखं बनवायचं आहे तो मी इकडे असं करणार आहे. सो मी आता ह्याच्यात हे ओतते. गरम आहे.
सो हे आता मी ह्याच्यात टाकलेलं आहे, पण ह्याला नीट घ्यायसाठी त्याला एका स्पूनने पूर्ण नीट असं करायला पाहिजे. आणि आता मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, कारण की ह्याला भरपूर वेळ लागणार आहे जाम बसायला. तर मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, थोडा वेळ ते फ्रीज मध्ये ठेवल्यावर जेव्हा ते कडक होईल ना एवढं, तेव्हा हा जो आपण जेम्सचा पॅकेट घेतलेला त्याला ठेचून चांगलं त्याच्यावरनं स्प्रेड करायचंय, म्हणजे त्याचं डेकोरेशन सुद्धा होऊन जाईल. आणि तुम्हाला जे ऍड करायचं असेल चॉकलेट वगैरे अजून काही, ते तुम्ही करू शकता. सो मी आता इकडे एक स्पून घेतलेला आहे, त्याच्यामधनं मी सगळं असं घेऊन त्यात टाकणार आहे. सो मी आधी बाजूचं वगैरे घेते. सो मी ते असं थोडं थोडं घेऊन टाकणार आहे. तो आता मी ह्याच्यात सगळं काढून घेतलेलं आहे. आता जर तुम्हाला पार्ट 2 मध्ये हे फायनल रिझल्ट बघायचा असेल तर मी युट्यूबलाच तो पार्ट 2 पाठवणार आहे, तो तुम्ही नीट बघा. बाय.